पाकिस्तानला चीनने खडसावलं. मोदीजींनी भारताचा आवाज बुलंद केला. पुन्हा एकदा भारताने जागतिक मंचावर आपली ताकद दाखवली. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफना सीपीईसी प्रकल्पातील चीनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल खडे बोल सुनावले. कारण गेल्या 14 महिन्यात 14 चीनी नागरिकांवर पाकिस्तानमध्ये हल्ले झालेत. पण खरी ताकद दिसली ती भारताची. मोदीजींनी ठाम भूमिका घेतली. सीपीईसी पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरमध्ये चालणार नाही. पीओके ही भारताची अविभाज्य भूमी आहे आणि मोदीजींनी हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलंय. यातला मोठा भाग सीपीईसीच्या सगळ्यात मोठा ML1 रेल्वे प्रोजेक्ट तब्बल $7 अब्ज आहे, ज्याला चीनने फंडिंग देण्यास नकार दिलाय. म्हणून पाकिस्तानला एडीबी म्हणजेच एशिया डेव्हलपमेंट बँकेचं दार ठोठवावं लागलंय. पण एडीबी सुद्धा पाकिस्तानला केवळ 60% मदतीला तयार झाले. बाकीच्या निधीसाठी पाकिस्तानला आता अजून भीक मागावी लागणार आहे. इथेच समीकरणं बदलताना दिसली. मोदीजींनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत आतंकवादाविरुद्ध ठोस आणि एकत्रित धोरण राबवण्याची मागणी केली आणि या मागणीला SCOच्या घोषणापत्रातही नमूद केलं गेलंय. आतंकवादावर डबल स्टँडर्ड चालणार नाही. भारताची ही भूमिका ठळक झाली आहे. आज पाकिस्तान हतबले. हे शक्य झालंय तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे.